उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आजच्या 17वा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माननीय रमेशजी पतंगे आणि आमच्या समरसतेचे जे मानदंड आहेत त्या पाचही मानदंडांना मी प्रथमतः अभिवादन करतो. मॅडम, तुम्ही 10 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला, पण शेवटचे मुद्दे तुमचे बरोबर होते म्हणून आम्हाला काही वाटलं नाही. कारण त्यांनी सांगितलं होतं का 10 मिनिटं वाजले की सांगा मला. मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आम्ही समरसतेचे पाईक आहोत. मी स्वतः समरसता साहित्य संमेलनाचा अध्यक्ष राहिलेला माणूस आहे. 2002 मध्ये नागपूरला जे साहित्य संमेलन भरलं त्या संमेलनात पतंगे सर होते, बरीचशी मंडळी या ठिकाणची होती आणि तेव्हापासून जे जोडला गेलो तो अजूनही आहे, कदाचित मरेपर्यंत असेल. सामाजिक समस्या मंचावरून डॉक्टर बाबासाहेबांचा विचार आम्ही मांडू शकतो का, याच्यावर शंका घेणारी बरीचशी मंडळी या कंपाऊंडच्या बाहेर आहे. आणि आम्हाला वारंवार सांगावं लागतं की बाबा रे, तुम्ही फक्त इथं या आणि पहा, मग आम्ही बाबासाहेब काय सांगतो काय नाही ते. पतंगे सरांनी सकाळी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, सुरुवातीलाच मांडला की मी अध्यक्ष झाल्याबरोबर मला कसे फोन आलेत. अगदी तोच प्रकार माझ्या बाबतीत झालेला आहे, त्यांना माहीत आहे. मित्रांनो, मी कधी कधी हा विचार करतो आणि मग सरळ जे आंबेडकरवादी आहेत त्यांना सरळ मी त्यांना सांगतो की बाबासाहेब, तुम्ही आता कुणालाही सांगण्याची गरज नाही. आता बाबासाहेब आम्ही सांगणार आहोत, ती आमची जबाबदारी आहे. कारण 40 वर्षापूर्वी डॉक्टर पानतावणे सरांचं जे भाषण मी ऐकलं, आजही जर मी ऐकलं तरी तेच भाषण मी ऐकणार आहे आणि त्याच्यात मला नाविन्य नाही. मी दलित साहित्याचा अभ्यासक आहे, दलित साहित्यावर माझी पुस्तकं आहेत, दलित पीडित शोषित आंबेडकरवाद सगळं माहीत आहे. आणि आता अलीकडेच मी एक संशोधन पूर्ण केलं ज्याच्यावर PhD अवॉर्ड झाली आहे, बौद्ध धर्म म्हणजे बुद्धाची धम्मपदं. त्याच्यामध्ये मला आता सांगण्याची आवश्यकता नाही आहे की आंबेडकर कसे आहेत आणि बुद्ध कसे आहेत, ते मला समजतं, मला तेवढी बुद्धी आहे. आणि माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी प्रामाणिक इच्छा आहे की कंपाऊंडच्या बाहेर असलेल्या कुठल्याही माणसानं लिहिलेलं पुस्तक आंबेडकरावरचं बुद्धावरचं वाचण्याची गरज नाही. प्रत्यक्ष बाबासाहेब वाचा, प्रत्यक्ष बाबासाहेबाचं दर्शन घ्या, प्रत्यक्ष बुद्धाचं दर्शन घ्या आणि मग तुम्हाला समजेल की आमचा देश जगात किती महान आहे. समरसतेच्या माध्यमातून आम्हाला डॉक्टर बाबासाहेब वर्षभरच नाही, आयुष्यभर आम्हाला सांगायचे आहेत. कारण संध्याकाळच्या वेळेस प्रत्यक्ष सूर्य आपल्या आईच्या कुशीत जाऊन दडतो आहे आणि यावेळेस प्रज्ञा सूर्य जागा होतो आहे, त्याचे तुम्ही आम्ही सगळे साक्षीदार आहोत. एक वेळचा प्रत्यक्षातला सूर्य त्याला रात्र येईल, सकाळी उगवेल, त्याला संध्याकाळी मावळावं लागेल, पण आमचा प्रज्ञा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आता कधीही मावळणे नाही. कारण तुम्ही आणि आम्ही त्याचे साक्षीदार आहोत, तुम्ही आम्ही त्याचे पाईक आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनेक विविध पैलू आहेत. सकाळपासून तुम्ही ऐकत आहात आणि मीही ऐकत आहे. आयुष्यभर मी आंबेडकर वाचतो आहे आणि म्हणून शास्त्री सर आणि मी आम्ही एकाच कॉलेजचे प्राध्यापक असल्यामुळे आमची चर्चा चालायची. त्यांनी नोट्स काढल्या आणि ते म्हणाले मला, मी म्हटलं तुम्ही नोट्स वगैरे काढून आणल्या, सगळे नोट्स दिसतात, मी काहीच नोट्स वगैरे काढलेल्या नाही आहेत. ते काय म्हणाले मला, तुम्हाला नोट्स काढायची गरज नाही, तुम्ही बोलले की आंबेडकर बोलता. आणि खरंच मला ज्यावेळेस प्रश्न पडला की राष्ट्रवादावर मी नोट्स काय काढायचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रवादी आहेत ही सांगायची गोष्ट आहे, अरे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि आम्ही सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, माझे हात जोडून विनंती आहे, तुम्ही बाबासाहेब वाचा, स्वतः वाचा. त्यांचं बरंचसं लिटरेचर या ठिकाणी आलेलं आहे आणि माझ्यासमोर सगळी प्रबुद्ध मंडळी बसलेली आहेत. आता जी अनेक उदाहरणं त्यांच्या आयुष्याची आलेली आहेत की भारतीय माणूस आधी मध्य आणि अंत्य, आय हॅव नो मदरलँड गांधीजी म्हणणारे आंबेडकर, आय हॅव नो मदरलँड म्हणणारे गांधीजी
सगळ्या संसदेत सांगतात की प्रथम मी भारतीय आहे, मध्य भारतीय आणि अंती भारतीयच आहे. त्यांचं शोषण पहा काय झालंय, त्यांचं जीवन पहा काय झालं, त्यांचं शोषण झालेलं आहे. त्यांचं ते प्रतिनिधी आहेत शोषित वर्गाचे, प्रत्यक्ष अनुभवलं आहे. पण त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि शिक्षण घेऊन इथं आल्यानंतर त्यांच्याकडे नियतीने संविधान लिहिण्याची योजना त्यांच्या पुढ्यात जेव्हा आली, तेव्हा या देशातल्या उच्चवर्णीयांनी वगैरे आम्हाला काही त्रास दिला आहे, शोषण केलं आहे, याचा थोडासाही मागमूस त्या संविधानात नाही. संविधान तयार करताना या देशातल्या प्रत्येक नागरिकाला न्याय मिळेल ही व्यवस्था त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. हे लक्षात घ्या. तो त्यांचा राष्ट्रवाद आहे. नाही त्यांनी काय केलं असतं, ज्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा बोलण्याचा मुद्दा आला तेव्हा 340 पहिलं ओबीसींना आरक्षण मिळालं पाहिजे हे त्यांनी पहिल्यांदा लिहिलं, नंतर एससीला, नंतर एसटीला झालं. एससी एसटी यांना आरक्षण त्यावेळेस मिळालं. परंतु ज्या वेळेस ओबीसींच्या संदर्भात चर्चा झाली आणि समोर निवडणुका होत्या ते लक्षात घेऊन नेहरू आणि त्यांच्या मंत्रिमंडळ इतरांनी विरोध केला. बाबासाहेबांनी त्या मुद्द्यासाठी सुद्धा रिझाईन केलं आहे, लक्षात घ्या. हे ओबीसींना माहीत नाही आहे. ओबीसींच्या डोक्यात ते खुळं भरलेलं आहे. मी प्रामाणिकपणे सांगतोय. कोणतं? हे सगळे त्या महार लोकांचे बाबासाहेब आहेत, आमचे बिमचे नाही आहेत. दलित वर्गामध्ये एससी मध्ये येणारा, महार सोडून बाकीचा येणारा जो वर्ग आहे त्यांना विचारा तुम्ही, ते सुद्धा ते त्यांचं आहे. आपणही म्हणतो बाबासाहेब त्यांचे आहेत आणि ते म्हणतात बाबासाहेब आमचे आहेत. संपलं. बाबासाहेबांवर सतत काँग्रेसपासून तर आज तगायत त्यांच्या विचाराच्या बाबतीत आपण अन्याय करत आलो आहोत. त्यांच्या जीवनातल्या अनेक घटना या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. प्रत्येक घटना, प्रत्येक म्हणजे त्यांच्या सगळ्या विचाराचं जर रसायन केलं, सगळं रसायन केलं आणि ते रसायन जर एका नळीतून बाहेर काढलं तर फक्त आंबेडकर राष्ट्रवाद हे दोनच शब्द बाहेर येते, लक्षात घ्या. दुसरं काहीही बाहेर येणार नाही. सगळ्या विचाराचं रसायन करा तुम्ही. कारण आयुष्यभर कष्ट करणारा माणूस, मी पुनरावृत्ती मुद्दाम करणार नाही, पण त्यांच्या जीवनाचा प्रवास जर पाहिला तर शेवटी त्यांनी काय केलं हो, शेवटी त्यांनी संविधान लिहिलं आणि संविधान लिहित असतानाच त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म लिहिलेला आहे. आणि RPIचं त्यांची जो रिपब्लिकन पार्टी त्यांना काढायची होती त्याची उद्देशिका लिहिलेली आहे. ते सगळं वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बाबासाहेबात तुम्हाला कोणाला न्यायचं आहे. खरं म्हणजे बाबासाहेबांबरोबर जी मंडळी गेलेली आहे बुद्ध धर्मामध्ये ते प्रातिनिधिक आहे. इतरांनी सगळ्यांनी जावं. मी तर स्वतः बुद्ध धर्म घेतो का जगतो आहे, काही त्यात नवीन नाही, दैनंदिनी आहे ती आपली. बुद्ध धर्म का बुद्ध सांगतो ते काही नाही, जे तुमच्या संविधानामध्ये आहे. संविधान म्हणजेच बाबासाहेब बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. बुद्धाचं तत्त्वज्ञान म्हणजे संविधान. संविधान आपली जगण्याची पद्धत झालेली आहे. नवीन काय करतोय? काहीच करायची गरज नाही. जे आपण संवैधानिक मार्गाने जगणे म्हणजेच बुद्ध धर्म हे सांगतात त्याप्रमाणे नाही. हे प्रथमतः आम्हाला पटलं पाहिजे, आम्ही पटवून घेतलं पाहिजे. आज आम्ही सुद्धा बेगडी या प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला दिसेल की एखादा मुद्दा ते बोलल्यानंतर तो मुद्दा किती संयुक्तिक आहे हे शेवटपर्यंत पटवून द्यायचे आणि आपल्या विधानाशी ते ठाम राहायचे. पण जेव्हा जेव्हा राष्ट्रीय हित येईल धोक्यात त्यावेळी मात्र ते पुणे कराराच्या संदर्भात ते एक पाऊल मागं आलेले आहेत. संविधानामध्ये चर्चा झालेली आहे. विधान भवन संसदेत अनेक कलमांवर अनेक चर्चा झालेली आहेत. मग सांगितलं आकडा चर्चा करणारे कोण विद्वान होते. त्या ठिकाणी सुद्धा यांना न पटलेली काही विधानं त्या ठिकाणी करावी लागली. हिंदू कोड बिल नाही झालं म्हणून रिजाईन त्यांनी केलं हे माहीतच आहे. आज ते लागू झालं. एक द्रष्टा महापुरुष, एक बंडखोर व्यक्तिमत्व आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या रूपानं आपल्याला मिळतं आहे. आम्हाला एक गोष्टीची आमच्या भारतीयांना वाईट सवयी आहे. आम्हाला फॉरेनचं जास्त आकर्षण आहे. म्हणजे आम्ही केन्स शिकवणार, आंबेडकर शिकवणार नाही. मी सुद्धा अर्थशास्त्राचा विद्यार्थी आहे. आम्हाला आंबेडकर अर्थशास्त्र म्हणून नाही शिकवला, अभ्यास केला तेव्हा कळतं. मी सोशिओलॉजीचा विद्यार्थी आहे. मला नाही शिकवला आंबेडकरांचा समाजवाद, हे लक्षात घ्या. ते समाजशास्त्रज्ञ होते.
मी साहित्याचा विद्यार्थी आहे तेव्हा मला नाही शिकवलं त्यांचं साहित्य. नंतर माझ्या मते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी स्वतः आमच्या देशाचा ॲरिस्टॉटल म्हणतो. ॲरिस्टॉटलचा अभ्यास केल्याशिवाय जसं परदेशातलं कुठलंही तत्त्वज्ञान कुठलंही शिक्षण पुढं जात नाही, तसं आमच्या देशातलं डॉक्टर बाबासाहेब अभ्यासल्याशिवाय कुठलंही शिक्षण पुढं जात नाही आणि होणार नाही. हे लक्षात घ्या. फक्त आपले डोळे प्रामाणिक पाहिजेत, आपली बघण्याची दृष्टी प्रामाणिक पाहिजे. म्हणजे त्यांच्या शरीरात त्या रक्तात असलेला कूट भरलेला जो राष्ट्रवाद आहे मित्रांनो, तो त्या ठिकाणी दिसेल. मी मुद्दाम स्पष्टीकरण करणार नाही, कारण पुनरावृत्ती करण्यात काहीही मतलब नाही. तुम्ही विद्वान माणसं बदल्यास मी चेहरे वाचतोय तुमचे, माझ्यापेक्षा तुमचं अध्ययन आहे. पण एक प्रामाणिक आहे की खरा राष्ट्रपुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सिद्ध करण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो आहोत. ती कमतरता दूर करण्याचं काम समरसतेचा काम करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे आलेलं आहे आणि ते यशस्वीपणे पाळतील अशी मी अपेक्षा करतो. माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद. एक गोष्ट प्रामाणिकपणे मी या ठिकाणी सांगू शकेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर